हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चॅनल. कशा आहात माय डिअर स्टुडंट्स? चला तर आज आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. म्हणजेच आपल्याला दर्शक सर्वनामे शिकायचे आहेत. आपल्याला पाठीमागे व्हॉट इज प्रोनाऊन शिकलो आहोत आणि काइंड्स ऑफ प्रोनाऊन्स पण आपण शिकलो. त्याचे वेगळे नावं आपण शिकलो आहोत आणि पर्सनल प्रोनाऊनविषयी आपण आज माहिती घेतली होती. तर आता आपल्याला आज शिकायचं आहे व्हॉट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय? प्रोनाऊन म्हणजेच आपण नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो, म्हणजेच प्रोनाऊन म्हणतो, हो की नाही? तर आता त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन हा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय आहे की आपण ज्या गोष्टी हाताने आपण दाखवतो किंवा बोटाने दाखवतो, ते, हा, हे, ही, ते, तो, अशा अशा प्रकारे जे आपण दाखवतो बोटाने, हाताने किंवा कशाने असं, तर त्या गोष्टीला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आर यूज्ड टू पॉइंट टू द पर्सन और द थिंग्स which they stand this, that, those, these, like that. ओके, जसं की उदाहरणार्थ हे हे पेन आहे, हे पेन आहे, तर ह्याला काय म्हणायचं आहे? हेला दिस इज हे माझं पेन आहे, दिस इज माय पेन, दॅट इज बुक, दॅट इज पेन्सिल, दीज आर फ्रूट्स, दोज आर फ्लावर्स, ते फुलं आहेत, हे फळं आहेत, लाईक दॅट. तर ह्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणतो, ज्याचा उपयोग आपण ते, ती, तो अशा प्रकारे त्याला उपयोग होण्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणतो. ओके माय डिअर स्टुडंट्स, आता नेक्स्टचा व्हिडिओ पुन्हा घेऊन येत आहे. तोपर्यंत आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.